ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर इथं काय होतं, पिंडदान होतं. त्रिपिंडी विधी. निवृत्तीनाथाची समाधी वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाणे ज्ञानेश्वर ज्ञानदेवाला निवृत्तीनाथांनी काय केलं, उपदेश दिलेला आहे. आणि ज्ञानदेवानी वारकरी संप्रदाय स्थापन केला, ज्ञानेश्वरी लिहिली. असं हे त्र्यंबकेश्वर याची आपल्याला पुरातन माहिती मी आपल्यापुढं सांगते. बघा, इक्ष्वाकू वंशात बहुक राजा तो पराजित झाला. बहुक राजा पराजित झाल्यानंतर त्या बहुक राजानं काय केलं, जंगलात निघून गेला. आता आपलं राज्य हिसकून घेतलं, हो काय करणार आहे. आणि तो जंगलात त्यांना बायको बरोबर नेली आणि तो तिकडे मरण पावला. बघा, तो ज्या वेळेला मरण पावला आणि त्याची बायको सती जायला निघाली. सती जायला निघालीनंतर आर्वक ऋषीनं काय केलं, तिला सती जायला मनाई केली. त्याने सांगितलं, तू सती जाऊ नको, तू गरोदर आहे, तुझ्या पोटी मूल जन्माला येणार आहे. आणि मग तिच्या पोटी मुलगाला जन्माला आला तो सागर राजा. बघा, त्या सागर राजाच्या 2 बायका होत्या. हा आपण म्हणतो ना सवतीसाळा. त्या दुसऱ्या बाईनं तिला विष दिलं, पण त्या विषाचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही आणि तो मुलगा जन्माला आला. त्याचं नाव सागर राजा. सागर राजाला 100 मुलं झाली आणि सागर राजानं यज्ञ केला. त्यावेळेला काय करायचे, यज्ञ करायचे. यज्ञ केल्यानंतर तो यज्ञाचा घोडा असायचा आणि तो घोडा संपूर्ण फिरून आल्यानंतर त्याला ती दक्षिणा, मी हरलो बा, म्हणजे मी सार्वभौम आहे. तर असं तो घोडा इंद्रानं चोरून नेला. आता त्या सागर राजाचे मुलं त्या घोड्याच्या पाठीमागं होते आणि ते नेमके फिरत गेलं आता एवढं